आपण रोज स्वयंपाकघरात तेल वापरतो, पण कोणते तेल खरोखर आरोग्यासाठी चांगले आहे हे तुम्हाला माहिती आहे का? मार्केटमध्ये शेंगदाणा तेल, सूर्यफूल, मोहरी, तीळ, सोयाबीन, राईस ब्रॅन तेल, नारळ तेल असे अनेक प्रकारचे तेल मिळतात. आता ज्या त्या कंपनीने केलेल्या तेलाच्या जाहिरातीमध्ये प्रत्येक कंपनी हेच सांगते की आमचं तेल हृदयासाठी आणि आरोग्यासाठी उत्तम आहे. पण खरं सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय विषय चौकातला. आपण भारतीय लोक स्वयंपाक बनवण्यासाठी खूप तेलाचा वापर करतो. त्यामुळे चांगलं तेल वापरणं खूप आवश्यक आहे. आणि जर तुम्ही रोज अनहेल्दी ऑइल वापरत असाल तर तुम्हाला वजन वाढणं, हार्ट अटॅक, डायबिटीज आणि कॅन्सर सारखे आजार होऊ शकतात. 90% पेक्षा जास्त भारतीय लोक रिफाईंड ऑइलचा स्वयंपाकासाठी वापर करतात. रिफाईंड ऑइल म्हणजे पूर्णपणे खराब ऑइल आणि हे तेल तुम्हीही वापरत असाल. रिफाईंड तेल म्हणजे कच्च्या तेलावर अनेक रासायनिक यांत्रिक प्रक्रिया करून त्याचा रंग, वास आणि चव काढून टाकली जाते आणि त्यामुळे ते जास्त काळ टिकते. आता रिफाईंड तेलामध्ये आपल्याला कोणकोणती तेल मार्केटमध्ये भेटतात तर सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल, राईस ब्रॅन तेल. आता या रिफाईंड तेलाची प्रोसेस कशी केली जाते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर या प्रोसेसमध्ये सगळ्यात अगोदर ऑइल एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी त्याला 200% जास्त तापमानावर एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. एवढ्या जास्त टेम्परेचरमुळे तेलातले व्हिटॅमिन्स, मिनरल्स सगळं काही नष्ट होतं. ऑइलचे हेल्दी फॅटी ॲसिड तुटून त्याचे ट्रान्स फॅट तयार होतात. ही प्रोसेस इथेच थांबत नाही, तर ऑइलला पुन्हा एकदा हाय टेम्परेचरवर गरम केलं जातं. त्यामुळे ऑइलची जी टेस्ट आहे ती न्यूट्रलाइज केली जाते आणि त्याचा वासही येत नाही. त्यानंतर त्या तेलामध्ये TBHQ सारखे प्रिझर्वेटिव्ह टाकले जातात. त्यामुळं हे तेल जास्त दिवस टिकवलं जातं. आणि या सगळ्या प्रोसेस नंतर शेवटी जे रिफाईंड ऑइल तयार होतं त्याला कुठलाही कलर नसतो, टेस्ट नसते आणि कुठलेही न्यूट्रिएंट्सही त्यात शिल्लक राहत नाही. आणि तेच रिफाईंड ऑइल मार्केटमध्ये पॅक करून विकलं जातं. त्यामुळे अशा तेलाच्या वापरामुळे भविष्यात आपल्याला हेल्थ प्रॉब्लेम येऊ शकतात. तर या रिफाईंड तेलाचे प्रामुख्याने आपल्याला 3च फायदे आहेत. ते म्हणजे उच्च स्मोक पॉइंट. हे तेल जास्त तापमानाला गरम केले तरी ते जळत नाही, त्यामुळे तळण्यासाठी हे तेल उत्तम मानलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे निर्गंधी. ज्यांना स्वयंपाकामध्ये तेलाचा वास आवडत नाही त्याच्यासाठी हे चांगले आहे. म्हणजे रिफाईंड तेलामध्ये आपण जर भाजी केली तर त्याला कुठलाही तेलाचा वास लागत नाही. आणि याची तिसरा फायदा असा आहे की यातील अशुद्धता काढून टाकल्यामुळे ते तेल लवकर खराब होत नाही. परंतु याचा तोटा हा आहे की रिफाईंड तेलावर रासायनिक प्रक्रिया केल्यामुळे यातील नैसर्गिक पोषक तत्वे नष्ट होतात आणि जास्त वापरामुळे कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे शक्यतो घाण्याचे तेल किंवा कमी प्रक्रिया केलेले तेल वापरणे आरोग्यासाठी कायमच चांगले असते. आता ऑलिव्ह ऑइल बद्दल बोलायचं झालं तर हे तेल आरोग्यासाठी खूप चांगलं आहे, परंतु हे तेल खूप महाग आहे आणि आपल्याला हे परवडणार नाही. जवळपास 1 लिटरसाठी आपल्याला 1000 ते 1100 रुपये या तेलासाठी मोजावे लागतात. त्यामुळे आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना परवडणारं हे तेल नाही. आणि हे तेल महाग आणि याची डिमांड जास्त असल्यामुळे यामध्ये भेसळ ही मोठ्या प्रमाणात केली जाते. अजून एक गोष्ट सांगायची झाली तर भारतीय पदार्थांच्या चवीशी हे ऑइल जुळत नाही. त्यामुळे हे तेल फक्त सॅलड वगैरे असेल तर त्यामध्ये आपण हे यूज करू शकतो. मग आता तुम्ही म्हणताल की कोणतं तेल हे सर्वोत्तम आहे? तर भारतीय स्वयंपाकासाठी कोल्ड प्रेस म्हणजे आपल्याकडे त्याला कच्ची घाणी असं बोलतात, तर हे तेल सगळ्यात उत्तम आहे. तर यामध्ये तुम्ही शेंगदाणा तेल, मोहरी तेल, तीळ तेल. त्यामुळे हे तेल कच्चे घाण्यामध्ये बनत असेल तर ते केमिकल शिवाय बनत असतं. यामध्ये पोषक घटकही टिकून राहतात आणि याचा स्मोक पॉइंटही जास्त असतो. त्यामुळे तळण्यासाठीही हे तेल योग्य असतं. आता नारळ तेलाबद्दल असा गैरसमज आहे की या तेलामध्ये सॅच्युरेटेड फॅट असतं, पण ते मीडियम चेन फॅटी ॲसिड आहे जे शरीरासाठी फायदेशीर आहे. केरळ आणि तामिळनाडूमध्ये शतकानुशतके स्वयंपाकासाठी हेच तेल वापरलं जातं. आता अजून एक तेल म्हणजे मोहरी तेल. मोहरी तेलावर काही देशात बंदी आहे कारण यामध्ये युरिक ॲसिड असतं, पण भारतामध्ये शेकडो वर्षापासून हे तेल वापरलं जातं. परंतु जो मोहरीच्या तेलाचा वास असतो तो खूप उग्र वास असतो. आता या सगळ्या तेलाबद्दल माहिती सांगितल्यानंतर मी एवढंच सांगल की रिफाईंड ऑइल शक्यतो टाळाच. ऑलिव्ह ऑइल बेस्ट आहे, पण ते भारतीय स्वयंपाकासाठी म्हणजे पदार्थांना ते सूट होत नाही.
त्यामुळे कोल्ड फ्रेश म्हणजे कच्च्या घाणीचे शेंगदाणा, मोहरी, तीळ आणि नारळ तेल हेच सर्वोत्तम उपाय आहे. रिफाइंड ऑइल हे कधीतरी तळण्यासाठी वापरलं तरी चालेल, पण रोजच्या वापरासाठी हे टाळलंच पाहिजे. रिफाइंड ऑइल दिसायला आकर्षक असले तरी प्रक्रियेमुळे त्यातील नैसर्गिक गुणधर्म कमी होतात. त्यामुळे आरोग्य जपायचे असेल तर शक्यतो पारंपरिक आणि कमी प्रक्रिया केलेले तेल निवडा. अजून एक गोष्ट म्हणजे तज्ज्ञांच्या मते एकच तेल सतत वापरण्यापेक्षा तेल बदलून वापरणे सर्वात योग्य आहे. म्हणजे त्यामुळे आपल्या शरीरातील न्यूट्रिएंट बॅलन्स होतात. तर व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.